अहमदनगर येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक 1 M.A. बरालिया यांच्या न्यायालयाने आरोपी विजय विष्णुप्रसाद मर्दा यांना नुकताच 3ही प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे। याबाबत हकीकत अशी की सन 2018 मध्ये डॉक्टर रोहिणी सिनारे, डॉक्टर उज्ज्वला कवडे, डॉक्टर विनोद श्रीखंडे यांच्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे एम्स हॉस्पिटल उभारण्याच्या प्रोजेक्टमध्ये वरील 3ही व्यक्तींची नावे बनावट कर्ज प्रकरणे करून त्यांच्या बनावट कागदपत्रे बनावट सह्या करून सदरचे कर्ज प्रकरणे मंजूर झाल्यानंतर बँक अधिकारी आणि संचालक यांच्याशी संगनमत करून आरोपी डॉक्टर निलेश शेळके यांनी प्रत्येकी रुपये 5,75,00,000 असे एकूण रुपये 16 कोटीपेक्षा जास्त रकमेचा अपहार केलेल्याबाबतच्या 3 वेगवेगळ्या स्वतंत्र तक्रारी दाखल झालेल्या होत्या। त्या प्रकरणात तपासादरम्यान सर्व हिशोब आणि कागदपत्रे ही वैधानिक लेखा परीक्षणास पाठवण्यात आली होती। त्याचा अहवाल सन 2021 मध्ये प्राप्त झाला होता। त्या अहवालानुसार आणि दाखल तक्रारीनुसार प्रकरणामध्ये आरोपी निलेश शेळके यांचे कायदेशीर सल्लागार आणि CA विजय विष्णुप्रसाद मर्दा यांचा सहभाग आढळून आलेला होता आणि प्रकरणात ते फिर्यादी पक्ष आणि आरोपी पक्ष यांच्या वतीने त्यांनी CA म्हणून काम केलेले होते। त्याद्वारे मुख्य आरोपी निलेश शेळके यांच्याशी संधान बांधून फिर्यादी यांना फसवण्याच्या उद्देशाने विजय मर्दा यांनी गुन्हा केला असल्याच्या तपासात आढळून आल्याचा आरोप त्यांच्यावर फिर्यादी पक्ष आणि पोलिसांनी केलेला होता। त्यानुसार त्यांना दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी अटक करण्यात आली होती। तेव्हापासून अंदाजे 1.5 महिना विजय मर्दा हे वरील 3ही स्वतंत्र प्रकरणामध्ये कारागृहामध्ये होते। सरकार पक्षाद्वारे त्यांची शहर बँकेसह नगर अर्बन बँकेच्या झालेल्या अपहारात सहभाग असल्याचा युक्तिवाद करण्यात आलेला होता। वरील कायदेशीर बाजू, उपलब्ध पुरावा आणि सादर करण्यात आलेला युक्तिवाद या सर्वांचे अवलोकन करून जिल्हा आणि सत्र न्यायालय अहमदनगर यांनी CA विजय विष्णुप्रसाद मर्दा यांना वरील 3ही प्रकरणात जामीन मंजूर केलेला आहे। आरोपीतर्फे ॲडव्होकेट सतीश गुगळे आणि ॲडव्होकेट अरविंद काकानी यांनी काम पाहिले। त्यांना ॲडव्होकेट चंद्रकांत भोसले, ॲडव्होकेट अक्षय गवारे, ॲडव्होकेट अजित चोरमले, ॲडव्होकेट हर्षद तांगडे, ॲडव्होकेट अभिषेक म्हस्के यांनी सहकार्य केले। आपल्यासोबत लाईनवर जोडले गेले आहेत ॲडव्होकेट सतीश गुगळे। सांगा सर, संपूर्ण प्रकरण। नुकताच जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर यांनी विजय विष्णुप्रसाद मर्दा यांना कोतवाली पोलीस स्टेशन येथे सन 2018 मध्ये जे गुन्हे दाखल झालेले होते, सलग 3 गुन्हे दाखल झालेले होते। शहर बँकेमध्ये अपहार झाला या प्रकरणाच्या संदर्भात प्रत्येक प्रकरणामध्ये 5,75,00,000चा अपहार विजय मर्दा, डॉक्टर निलेश शेळके व त्यांचे इतर सहकारी आरोपी जे त्यांनी केला। त्याच्यामध्ये बनावट दस्त तयार केले, बनावट एंट्रीज केल्या, बनावट अकाउंट उघडण्यात आले फिर्यादींच्या नावे, अशा प्रकारचा आरोप करण्यात आलेला होता। त्यानुसार ते गुन्हे 2018 मध्ये दाखल झाले होते। त्यामध्ये तपासून 2021 मध्ये फॉरेन्सिक ऑडिटचा रिपोर्ट प्राप्त झालेला होता। त्या फॉरेन्सिक ऑडिटच्या रिपोर्टमध्ये विजय मर्दा ॲज ए CA, या सर्वांचे CA विजय मर्दा होते आणि त्यांनी जे काही नोंदी घेतलेल्या होत्या त्या ऑब्जेक्शनेबल ठरवण्यात आल्या होत्या आणि त्यांचा पण सहभाग या प्रकरणामध्ये दिसून येतो असा ठपका जो आहे तो फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ठेवण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करत त्यांना 13 डिसेंबर 2023ला अटक केली होती आणि अंदाजे जवळपास 1.5 महिना विजय मर्दा हे 3ही प्रकरणामध्ये जेलमध्येच होते। तर सत्र न्यायालयामध्ये त्यांचा जामीन अर्ज दाखल केल्यानंतर कायदेशीर बाजू ज्या आहेत त्या आम्ही न्यायालयासमोर मांडल्या की ज्यामध्ये प्रथमदर्शनी यांच्याविरुद्ध लावलेले कलम जे ते अट्रॅक्ट होत नाही। ॲज ए CA म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्यांचं हे जे काम आहे ते प्रोफेशनल कॅपॅसिटीमध्ये आहे, ते आरोपीच्या कॅपॅसिटीमध्ये येईल का नाही इथपासून या प्रकरणामध्ये विचार करणं गरजेचं आहे। ॲज ए प्रोफेशनल म्हणून जर एखादी व्यक्ती काम करते तर त्याचा सहभाग गुन्ह्यामध्ये कॉमन इंटेन्शन आहे असा अर्थ काढता येणार नाही। त्याचप्रमाणे की त्यांनी ज्या काही नोंदी रजिस्टर केलेल्या होत्या किंवा जे काही एंट्रीज घेतल्या ते हे कर्ज प्रकरण झाल्यानंतर बऱ्याचशा कालावधीने त्या नोंदी घेतलेल्या होत्या। निलेश शेळके आणि त्यांचा प्रॉपर्टीचा व्यवहार जो आहे तो बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे। त्याचा आधार घेऊन फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आणि पोलिसांनी या प्रकरणामध्ये त्यांना गोवलेलं आहे। अशा कायदेशीर बाबी न्यायालयासमोर मांडल्या। न्यायालयाने अंदाजे 1.5 महिन्यापासून ते आतमध्ये आहेत। मुख्य आरोपी या प्रकरणात निलेश शेळके यांना कोर्टाने पूर्वीच जामीन मंजूर केलेला आहे आणि तपासामध्ये जो काही पुरावा आढळून येतोय त्या सर्व पुरावाचा विचार करून प्रथमदर्शनी आरोपी याला जामीन होण्यासाठी स्ट्रॉंग केस आहे असं मत नोंदवत न्यायालयाने 3ही प्रकरणामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश M.A. बरालिया मॅडम यांनी आरोपीला जामीन मंजूर केलेला आहे।